बाळा, आजचा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तू अक्कलकोटला जाण्याचा विचार करत असशील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय एक पाऊलही टाकू नकोस. स्वामी समर्थ महाराजांनी स्वतः सांगितलं आहे, अक्कलकोट हे फक्त एक गाव नाही, तर ते भक्तांसाठी वैकुंठ आहे. पण तिथे गेल्यावर 90% लोक अशा 5 चुका करतात ज्यामुळे त्यांना स्वामींची कृपा मिळत नाही आणि ते रिकाम्या हाताने परत येतात. पहिली चूक म्हणजे घाईत दर्शन घेणे. बाळा, तू 300 किलोमीटर प्रवास करून जातोस, 10 तास बसमध्ये बसतोस आणि दर्शन मात्र फक्त 2 मिनिटात घेऊन बाहेर येतोस. ही सगळ्यात मोठी चूक आहे. अक्कलकोटच्या मंदिरात गेल्यावर तिथे जो दगडी कट्टा आहे तिथे कमीत कमी 30 मिनिटे डोळे बंद करून बस. श्री स्वामी समर्थचा जप कर. तिथे बसल्यावर तुला आपोआप शांत वाटेल. तुझे सगळे टेन्शन तिथेच राहील. लोक फोटो काढण्यात बिजी असतात, तू फोटोच्या मागे लागू नकोस, अनुभव घे. दुसरी चूक जी सगळेच करतात, फक्त समाधी मंदिराचं दर्शन घेऊन परत येणे. बाळा, स्वामींनी 22 वर्षे ज्या वटवृक्षाखाली तपश्चर्या केली तो वटवृक्ष मंदिराच्या मागे आहे. त्या वटवृक्षाला अजूनही स्वामींचा स्पर्श आहे. तिथे गेल्यावर आधी वटवृक्षाला 7 प्रदक्षिणा घाल, मग समाधीचं दर्शन घे. असे केल्याने तुझी यात्रा पूर्ण होते. जुन्या सेवकांनी सांगितलं आहे की वटवृक्षाचं दर्शन घेतल्याशिवाय यात्रा अर्धी राहते. तिसरी चूक आहे अन्नछत्रातील अन्न वाया घालवणे. बाळा, तिथे रोज हजारो लोकांना मोफत जेवण दिलं जातं. ते अन्न नाही, तो स्वामींचा प्रसाद आहे. अनेक लोक ताट भरून घेतात आणि अर्ध टाकून देतात. बाळा, असं कधीच करू नकोस. ताटात घेशील तेवढंच घे, पण पूर्ण संपव. तिथे बसून जेवताना मनात म्हण, स्वामी समर्था, हे अन्न गोड लागू दे. तुझं पोटच नाही तर आत्माही तृप्त होईल. चौथी चूक म्हणजे गुरुवारी गर्दीत भांडण करणे. बाळा, गुरुवारी अक्कलकोटला खूप गर्दी असते, पाय ठेवायला जागा नसते. तेव्हा धक्का लागतो, रांग तुटते आणि लोक भांडायला लागतात. बाळा, तिथे जो कोणी तुला धक्का देईल, जो कोणी तुझ्याशी वाईट वागेल, त्यात तू स्वामींनाच बघ. कारण स्वामी म्हणतात, मी प्रत्येक जीवात आहे. तिथे शांत रहा. कोणी काही बोललं तरी स्वामी समर्थ म्हणून पुढे निघून जा. तुझी परीक्षा तिथेच होते. आणि पाचवी आणि सगळ्यात मोठी चूक. पाचवी चूक म्हणजे रिकाम्या हाताने घरी परत येणे. बाळा, अक्कलकोटहून परत येताना तिथून 3 गोष्टी नक्की घेऊन ये. 1. तिथली विभूती. ती विभूती रोज सकाळी कपाळाला लाव, तुझ्या घरात कोणतीही वाईट शक्ती येणार नाही. 2. खडीसाखरेचा प्रसाद. तो घरी सगळ्यांना वाट. 3. स्वामींचा एक छोटा फोटो. तो तुझ्या देवघरात लाव. जो भक्त या गोष्टी घेऊन येतो त्याच्या घरात स्वामी कायमस्वरूपी वास करतात. तर बाळा, या 5 चुका लक्षात ठेव. पुढच्या वेळी जेव्हा अक्कलकोटला जाशील तेव्हा अशा चुका करू नकोस. स्वामी तुझं नक्की कल्याण करतील. हा संदेश तुझ्या अशा 2 मित्रांना पाठव ज्यांना अक्कलकोटला जायचं आहे. तुझ्या एका शेअरने त्यांचं पण कल्याण होईल. कमेंटमध्ये लिही, अनंतकोटी ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आणि उद्या सकाळी 6:30चा स्वामी संदेश ऐकायला विसरू नकोस.